प्रश्न क्रमांक पहिला. मराठी भाषेला केंद्र सरकारतर्फे अधिकृतपणे अभिजात भाषा क्लासिकल लँग्वेज म्हणून कधी मान्यता देण्यात आली? ऑप्शन अ 15 ऑगस्ट 2024. ऑप्शन ब 3 ऑक्टोबर 2024. ऑप्शन क 1 जानेवारी 2024. ऑप्शन ड 26 जानेवारी 2024. योग्य पर्याय आहे ऑप्शन अ 15 ऑगस्ट 2024. प्रश्न क्रमांक दुसरा. मराठी भाषेपूर्वी भारतातील किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता? ऑप्शन अ भाषा 4. ऑप्शन ब भाषा 5. ऑप्शन क भाषा 6. ऑप्शन ड भाषा 8. योग्य पर्याय आहे ऑप्शन क भाषा 6. प्रश्न क्रमांक तिसरा. मराठीसह ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारतर्फे एकूण किती नवीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला? ऑप्शन अ भाषा 3. ऑप्शन ब भाषा 4. ऑप्शन क भाषा 5. ऑप्शन ड भाषा 6. आपला योग्य पर्याय आहे ऑप्शन क भाषा 5. प्रश्न क्रमांक चौथा. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? ऑप्शन अ डॉक्टर सदानंद मोरे. ऑप्शन ब रंगनाथ पठारे. ऑप्शन क प्राचार्य हरिश्चंद्र बोरकर. ऑप्शन ड लक्ष्मणकांत देशमुख. योग्य पर्याय आहे ऑप्शन ब रंगनाथ पठारे. प्रश्न क्रमांक 5. रंगनाथ पठारे समितीने मराठी भाषा अभिजात दर्जाबाबतचा आपला सर्वसमावेशक अहवाल कधी सादर केला? ऑप्शन अ 2010. ऑप्शन ब 2013. ऑप्शन क 2015. ऑप्शन ड 2018. योग्य पर्याय आहे ऑप्शन ब 2013. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.